हॅलो.
हेलो 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 1 2 3 माइक चेक हेलो हेलो राजाला जरा आवाज चांगला मॉनिटर नाही उद्या दणदणीत कारण आज काय व्हायचं तर धोरला होऊनच जाऊ दे हो कारण काय माहिती ना आजचा माहोल बघताच्या भाईना असं वाटतंय बारीला जातोय कधी म्हणून आवाज जरा वाढवला असता नाही मेहरबानी होईल राजा हा थोडासा रिवर्ब तुला तुझ्या पद्धतीने काय द्यायचं तो दे हो आल्या म्हणते राजू दादा आय लव्ह यू मला काही कळत नाही पण मला कळतंय कारण तुला सांगतोय आणि म्हणून या ठिकाणी आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय ना मित्रांनो येतोय ना येत नसेल तर निश्चित सांगा अगदी वर्ण खाल्लं सगळ्यांनीच सांगा आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आयोजकांनी आधीच नुसते आवडले नाही म्हणतात 50 मिनिटात काय तो आवरा आता बघूया प्रयत्न करतो जर उशीर होत जास्तच गेला मित्रांनो तर एका मोकळ्यात आणि एका अंतऱ्या सगळा समाधान मानून घ्या तुम्ही पण मान्यमान करून घ्या आजचा काहीतरी विषय आणि म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आज एक सांगायला अभिमान वाटतोय की 2024 2025 आणि 2026 या माझ्या कोकणातील युट्यूबर्स ही माझ्या सर्व या भवंडणी या माझ्या सर्व भवानी हा जो उपक्रम राबवलेला आहे सन्माननीय माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक सुनील दादा डावल यांच्या माध्यमातून जो हा उपक्रम मित्रांनो राबवला गेला आहे या शक्तीसूर्याचा मुंबई रंगमंचावरचा या 3ऱ्या वर्षातला राजेश बुवाला ही 4थी संधी आणि 4था ही शो मित्रांनो हाऊसफुल झालेला आहे याचं सर्व श्रेय जातो तुम्हाला आणि म्हणून तुमच्या या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा दिवस आहे गोड आज वाटत फादर डे आहे ना
आयुष्यात बापाचा कोणता दिवस नसतो. आयुष्यात आपण जगतोय ते सगळे दिवस आपल्या फक्त वडिलांमुळे बापामुळे आहेत. बापाला कोणता दिवस नाही. आपला दिवस, आपली सकाळ आणि आपला शेवट होते फक्त आपल्या बापामुळे. आणि म्हणून या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय, सन्माननीय, शब्दांचा जादूगार विकासशील जांभळे बुवा शाहीरांना विनंती करतो, आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाचे प्रत्या ठिकाणी घेऊन या. माझा लेखी विषय घेऊन जा आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरुवात करणे. गणपती बाप्पा मला कसं होता अहुनी बाबा म्हणताना मला कसं होता कुणी बाबा म्हणताना कुणी हुंद दाटतो या डोळ्यातली आसव अहुनी मायेला पुसतया या माझ्या डोळ्यातली आसव अहुनी मायेला पुसताना कुणी हुंद दाटतो या बाबाची सांगताना पुरी हुंद दाटतो गोष्ट बाबाची सांगताना विश्वाचा पालन करतात विघ्नहर्त्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला नटेश्वराला सर्वप्रथम निवार अभिवादन करून जिंदगी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश
जाणता राजा अखंड विश्वासाला ते दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना शाहिरी मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मान स्वामींची जाऊन मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती शंभू राजांना मानाचा मुजरा करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना बाणाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य मोदी सत्व युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवार अभिवादन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पांडाती आई सोलाई कोटीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे यजमान आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुला असा नाचाचा जगती सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ मी शाहीर राजश्री मुक्काम सेवेनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्यकला गायक मित्र मंडळ खोंडे जोगेवाडी यांच्या वतीनं सगळ्या माझ्या या तमाम खास कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो मगाशी या ठिकाणी सर्वांचे आभार मानलेलेच आहेत कारण ज्यांच्या माध्यमातून आजची सेवा या ठिकाणी संपन्न होते त्या माझ्या मित्रांनी आपल्या सर्व कोकणातली पोरं आहेत आणि ही कोकणची लोककला ज्यांच्या माध्यमातून संबंध खेड्यापाड्यात आणि प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स यांच्या आयोजनात हा सामना तिसऱ्या वर्षातला राजेश बोवावरती त्यांचा जीव मोठा आहे आता काय झाली लोक म्हणतात बोवा जास्त खेळते पुढच्या वर्षी काय माहिती मला वाटतं थाऱ्याला पण उभं करायचं नाही नव्हते पण असं नाही मित्रांनो आणि म्हणजे एक आगळा वेगळं नातं आहे मित्रांनो आणि ही चौथी संधी तिसऱ्या आयोजनातली चौथी संधी दिली त्यांनी राजेश बोवाला आणि चौथा ही शो मित्रांनो हाऊसफुल झाला या सर्व तुमची पुण्याई आहे आणि या माझ्या सर्व आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या ठिकाणी आभार मानतो आजचा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार प्रस्तावना थोडक्यात मांडतोय कारण रात्र थोड्याने सोंगफार आहेत मित्रांनो म्हणून आज मला ढोलकीला साथ करतायत महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपटू झिओ ऑफे प्रत्येक रियालिटी शो मध्ये त्यांचे ढोलकी वाजते विशालदादा सुतार आज मला त्यांच्याला साथ करतायत माझे बंधू ललिता देसरे कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू ज्यांचं गाणं या वर्षी पण काहीतरी धमाका नवीनच आहे मित्रांनो पंकज दादा काताळे ऍक्टरपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताळे आज आमचं खरंटवाला काहीतरी आलं नाही आमचा रोहित दादा जाधव त्याला पण मानाचा मुजरा करतो बारी मला वाटतं लाईव्ह असेल तर नक्की बघत असतील त्यानंतर आज मित्रांनो माझे पाठीराखे मला सुखरूप अगदी नेणारे आमचे रुपेश दादा गोरे आणि आमची ही बसलेली सर्व मंडळी या सर्वांना मित्रांनो शाहीर मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो शाहीर वर्ग देखील बऱ्याचशा प्रमाणात उपस्थित आहेत त्याच्यामध्ये सन्माननीय जरी तुरेवाले असले तरी माझे बंधू सन्माननीय शाहीर संतोषदादा कोल्हापटे त्याचप्रमाणे या ठिकाणी शाहीर परेशजी खोपटकर शाहीर आदित्यजी खांडेकर शाहीर आमचे संतोषजी कलिरे आणि मित्रांनो 5 तारखेला आमचा सामना विलेपार्ले या ठिकाणी होणार आहे माझे प्रतिस्पर्धी शाहीर आणि घोडगाळ्याचे शाहीर भावेशजी बोले बुवा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी शाहीरी मानाचा मुजरा करतो माझे शिष्य मला नेहमीच कोरत असतात ज्यांचे असते वेदांची जाधव आज देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्याच्यामध्ये अजून मित्रांनो या ठिकाणी शाहीर समीरजी रामबाडे सन्मान्य शाहीर आणि तुरेवाल्यांचे म्हणजे खऱ्या अर्थाने माझे मार्गदर्शक मला गुरु समान असणारे आदरणीय सन्मान्य शाहीर तुषारजी पंधरे माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत माझे प्रतिस्पर्धी माझे कट्टर शत्रू आणि कट्टर माझे चांगले जिवलक मित्र सन्मान्य शाहीर सुशांतजी गराडे भाऊ हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सन्मान्य ग्रंथोपसक संदीपजी सावंत माऊली हे देखील आज वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या आयोजनातील एक घटक आणि माझे बंधू तुरेवाले शाहीर सन्मान्य अनिलदादा गराडे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहीर वर्ग कोणी गुरुजन वर्ग प्रतिष्ठित मान्यवर चाहता वर्ग मित्र परिवार सर्वांच्या आता काय नावं घेत बसत नाही कारण आज काही साला फक्त गोवांचेच काढायचे म्हणून थोडक्यात या ठिकाणी मित्र असताना आटपतोय आणि म्हणून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा आणि महत्वाचं नाव राहून गेला माझे बंधू आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत राजदादा पांडे आमचे दादा घोताड आणि आमचा आदू सदा कदा आमच्या राजदादा सोबत असतो तो आमचा आदू या सर्वांनी या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आता राहिलं मोठं कार्य केलं गंमत मध्ये म्हणून म्हणा बुवा मोठं कार्य केलं गंमत मध्ये आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि गोपाल बुवा हिंमत मध्ये म्हणून आज बुवा काय झोपाट व्हायचंय ना तुमचे भननी म्हणतो होणच जाऊ दे पण
त्या झोंबाटात बोवा. नक्कीच मित्रांनो प्रेम असेल म्हणून सांगतो या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शाहीर सन्माननीय माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे माऊली, आमचे गणपतदादा लांबोरे, आमचे सचिनदादा कोल्हापटे, शाहिरांचे सर्व संगीतकार आणि सर्व नृत्य कलाकार मंडळी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुलाचा सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. पुन्हा एकदा रंगदेवतेच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आई झोलाई कोठेच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण विषय कसा आहे, परवा शाहीर मला बोलले की म्हणतात आज शाहिरी म्हणतात सुरांची खांडोळी केली. व परवाच्या दिवशी म्हणते की आज म्हणतात शाहिरांनी म्हणतात सुरांची म्हणतात खांडोळी केली. शाहीर तुम्हाला माझं एक सांगणं, आणि आज शाहिरांना संगीताला साथ करतायत आमचे विजयदादा ढेरे माऊली असतील आणि आमचे सुरेशदादा मालपेकर असतील. या शाहिरांनी गेली 4 वर्ष यांच्यासमोर बाऱ्या करतोय. जर पहिला शिवराजांनी राग सोडला तर आज या शाहिराने मला कुठेतरी एका रागात एक आलाप देऊन दाखवायचा. शाहीर मानते तुम्हाला आज तुम्ही दुसऱ्या नाव ठेवता या सुरांची खांडोली. अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पत्र आहे तो समोर त्याला सुराचा शिकवायला गेला. म्हणून शाहीर तुम्हाला माझं स्तवन करण्याच्या आधी आव्हान आहे, तुम्ही शिवरंजनी जर तुमचा एक राग सोडला तर तुम्ही कुठलाही आज एक आलाप एक रागामध्ये तुम्ही मला आलाप मारून दाखवा आणि त्याच्यामध्ये मला शेर म्हणून दाखवा. आज तुम्हाला मानलं मित्रांनो. म्हणून स्तवनाचा विषय देखील आपल्या समोर ठेवतोय. आज माझे संबंध या कोकणातील हे चाकरमानी, आज माझे सर्व हे कोकणातील माझे मित्र परिवार पोटाची खणगी भरण्यासाठी आलेत आपल्या ह्या मुंबई नगरीमध्ये. प्रत्येक जण आपल्या गाव देवाला म्हणा आपल्या कुळदेवाला अगदी मनापासूनच आराधना करतो. सकाळी कामावरती जाताना देवा आई गाव देवी आई कुलस्वामीने अगं जिकडे बाहेर पडलोय पोटा पाण्यासाठी मला सुखाचं सांभाळ. पण विषय मित्रांनो काय आहे, ही मुंबई नगरी आहे. असं म्हणतात की मुंबई नगरीमध्ये पाऊल ठेवणारा प्रत्येक माणूस कधीच उपाशी राहिला नाही, फक्त मेहनत करणारा असावा. पण त्याचं पालन सर्व जी करते ती माझी ही मुंबई आहे, जी आपल्या लेकरांवरती माझ्या कोकणातच म्हणत नाही पण संबंध या मुंबई नगरीवरती जिचा वरद हस्त आहे, जिच्या आशीर्वादानं आज ही लेकरं 2 घास सुखाचे खाताय. त्या मुंबई देवीच्या चरणावरती माझं स्तवन समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय बुवा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष ठेवायचंय म्हणून म्हणतो. नावाने आई ही मुंबई नगरी निर्माण झाली. पोटासाठी ही सारी लेकरं आज तुझ्या चरणाशी आली. तूच आहे पांढरातील खरी अगं त्यांच्या जीवनाची वाली. संकट काळी भक्तासाठी आई मुंबादेवी अगं तूच धावून स्तवन अशा मुंबादेवीच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. मुंबई नगराची तू ग मुंबई
सुख देई
भुवा शिवराम धोंडू वस्तात अखंड सदालाल घराण्याचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. समान झालेला आहे. आता विषय तो गणाचा डावल. तुम्ही आज लय मला पलवता वाया तिकडनं मोबाईल दाखवून म्हणून तुम्हाला सांगतोय. म्हणून यासाठी कसं आहे माहिती मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम कारण वेळ काय कोणाच्या बापाची मागित नाही हो, पण वेळेत कुठला जेव्हा कार्यक्रम होतो ना तेव्हा साला मात्र कार्यक्रम मात्र करेक्ट होतो. काय मंदिरे माऊली तुम्हाला एक विषय मला विचारायचा आहे. आज तुम्ही नेमके समोर बसला देवासारख्या माझ्या अगदी मी पण तुमचे 2-2 डोळे वाट बघत होतो. वेळ काहीतरी हाताला कधी विषय काय आहे. सन्मानित शाही भिकाजी लांबरे. आता मी असं म्हणत नाही लांबरे लांबरे, हे काय म्हणतात भिकाजी लांबरे बुवा. हा म्हणतात की मी म्हणतात शीघ्र कमी. हे काय म्हणतात मी म्हणतात शीघ्र कमी. विषय काय मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार वासुवाणी महाराजचे होते, वासुवाणी माऊलीचे होते. ज्यांना दफाच्या गायकीवरती फडाच्या गायकीवरती पट्टे बापूरावांनी शीघ्र कवी ही पदवी बहाल केली होती. म्हणजे ही पदवी त्यांना पट्टे बापूरावांनी ज्या माणसानं संबंध या लोककलेला तमाशाच्या नावाला जर उंचीवर कोण नेला असेल तर पट्टे बापूरावांनी त्यांनी बहाल केली. वासुवाणी माऊलींना वासुवाणी महाराजांना पदवी होती शीघ्र कवी. आणि हे स्वयंघोषित हे स्वतःशीच लाल करणारा म्हणतात मी शीघ्र कवी. शाहीर तुम्ही निश्चित शीघ्र कवी स्वतःला नाव लावा. तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे की तुम्ही जागेवरती एका विषय लिहू शकता, पण ती पदवी तुम्हाला कोणीतरी बहाल करू दे. तुम्ही स्वतःच नका म्हणू, आहे ना तुम्ही काय म्हणता, तुम्ही स्वयंघोषित शीघ्र कवी. तुम्हाला कोणी दिलेलं नाही, तुम्ही तुमचीच लाल कलर शीघ्र कवी. मोठं कार्य केलं म्हणून सांगतोय गोवा राजेश गोवाला पण हलक्यात घ्यायचा. आपला 2 कार्यक्रम म्हटलं म्हणून आणि आज पण काय गोवा मी तुमच्या जास्त उरवा बसत नाही. तुम्ही काय काळजी करू नका, तुमच्याशी प्रेमानच बोलतोय. पण विषय काय माहितीये का माऊली, मी आपलं काय म्हटलं जाऊ दे म्हटलं मरू दे उगाच भावकिक करता हली कशाला. पण नाही हे म्हणतात अडाणी आहे. ते नशीब मला अडाणी नाही बोलले, अडाणी हे म्हणतात अडाणी गोवा ह्या काय नाही युट्यूब आले. अडाणी गोवाला 4-4 वेळा ठेवणार तुम्ही कोण. 4-4 वेळा हाऊसफुल शो करणारी लोक मग ही कोण आहे. हे पण अडाणी. शाहीर येण्याच्या नादाला येडाच लागतो. आणि माझ्यासोबत प्रत्येक सीझनला 12-12 आणि 15-15 12 करणार तुम्ही कोण. तुम्ही पण अडाणी, तुम्ही पण येण्याची 17 आणि कारणाची 17. म्हणून सांगतोय तुम्हाला कुणालाच काय करत नाही फटरा पण आपल्याला वाचून बघू नका. तुम्ही पण त्याला सांगा जाऊ ना येण्याची 17 म्हणून विचारतो काय करतोय फटरा याला. पण मानलं पाहिजे ना आपली शायरीने एक विषय बोलला आहे ना तुमच्या ताकद, पण तुम्ही स्वतःला का म्हणू आहे ना. माझा देऊ काय या कडक उन्हात माझा देऊ काय लांबरे नो येऊ काय येऊ ना. आता आलं लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल माझ्यासोबत म्हणतात बाईला मला येतं हे मला काय काय म्हणतात नॉनसेन्स. आणि म्हणून रात्र कोणी संगमा विषय घेतोय गणाचा एका मुकुटात आणि एका आंध्यात. कारण आज माझ्या आयोजकाने सांगितलं गोवा दुसरी बारी खटला व्हायला काय तर तुम्ही 25-25 मिनिटं घ्या, पण पहिला कार्यक्रम काय तो हुडकून टाका. विषय कसा आहे माणूस एका बारीत कधी गरम होत नाही, म्हणून त्याला थोडासा टाइम द्या. जेव्हा टायमिंग माणसाला चांगला भेटतो ना तेव्हा
गरम होत आहे म्हणून विषय ठेवतोय गणाचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं. सुरुवातीचा शिवरात्री सोडून कुठल्या पण एका रागात आज आलाप देऊन दाखवा. अरे लाल लाल कलरची बांगडी. अरे गल्ली बोळा बारकी बोळा खेळताना माझा पोरगा पण म्हणतोय, माझा पप्पा माझा पोरगा पण म्हणतोय लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलरला. त्यांना कशाला यायला लाल पोरा गल्लीत ती पोरा पण आताशी बोलतायत. आणि म्हणून विषय मित्र आहे मित्रांनो आहे गाण्याचा. परवा विषय गायला होता माझ्या बळीराजासाठी. आज विषय गातोय या सबंध माझ्या लेकरांसाठी, या सबंध माझ्या कोकणवासियांसाठी नाही, सबंध या युगासाठी. कारण अरे पाऊस 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 आणि फक्त पाऊस. परवा पण तुला सांगितलंय 50 वर्षापूर्वी झाली अशी घटना घडली होती की कोयना धरण तेव्हा आटलं होतं आणि 50 वर्ष आज झाले कोयना धरणातून पाणी राहिलं नाही मित्रांनो. ज्या संबंध आपल्या कोकणाचा जीव ज्या कोयना धरणावरती चालतो ते कोयना धरण पण सुखा पडलं. विषय काय आहे? हा सर्व खेळ आहे त्याचा. मगाशी म्हटलं विकास 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 करण्याच्या नादात मी बोलता नाही म्हणत विकास डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसाला निसर्गाचे पण वाट लावून टाकले. म्हणून तो माणसाची जिरवतोय की अंगाची धाई उगाच होत नाही. म्हणून हा भक्त बापाकडे काय मागणं मागतोय आणि आज गण कापतोय शेवटचा. पावसावर तुला पाडायचा तेव्हा मरायचा तेव्हा बरं पड. तर किती अंगाची तुला धाई करायची तेवढी कर. पण आजचा विषय शेवटचा. कारण मगाशी परवा पण म्हटलं 22 तारखेचा म्हणतात अंदाज आहे सूत्रांची माहिती आहे म्हणतात. 22 तारखेला म्हणतात पडणार आहे. आता थोडासा लागला. आता बघूया नक्की काय करतोय. कारण हा खेळ आहे सगळा त्याचा. गणाचा विषय आपल्यासमोर ठेवतोय. काय म्हणतो लक्षात की तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. अरे तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांब बाप्पा आणि धैर्य तुझा हा न्यारा. मग रोज उन्हाचा चढतोय पारा. हा रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा. तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांब बाप्पा खेळ तुझा भाऱ्याला. रोज उन्हाचा चढतोय पारा. आता पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा. उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा. उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा. तुझीच धरणी माई कसे सांभाळील सांग गणेशा. तुझीच ही नवलाही. तुझीच ही नवलाही. अरे तुझीच ही नवलाही. रानवनात मुरा घोरला नाही मुळी पाणी झाला.
विषय येतो तो गडबडीचा. आणि म्हणून शाहिरांना या ठिकाणी परवाच्या दिवशी शाहिरांना 2 वाऱ्या त्यांच्या माझ्या झाल्या. दोन्ही वाऱ्यांना विषय लावला होता प्रेमाचा. प्रेमाच बुवाना म्हटलं आज पण काय त्यांना मी जास्त झोमवणार नाही, पण थोडासा वरच्यावर इंजेक्शन त्यांना देतो बुवाना. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो गडबडीचा. ते शाहीर म्हणतात कमराच्या खाली म्हणतात काय बोलायचं नाही, कमरेच्या वर काय तो बोला बुवा. आज तुम्हाला कमरेच्या खाली पण नाही आणि कमरेच्या वर पण तुम्हाला मधीच बोलतो बुवा. आज तुमचा दोन्ही भाग बाजूला ठेवतो, कमरेच्या वर आणि कमरेच्या खाली तुम्हाला मधीच म्हणतो. आणि विषय काय माहिती का शाहीर पंधरे माऊली गेल्या वर्षी माझ्या कोकणाचं गाणं संबंध तुम्ही माझ्या कोकण भाषेत डोक्यावर घेतलं. त्या गाण्याला माझ्या नाव ठेवणारा पहिला माणूस विकास तांबोरे बुवा. आणि ह्या वर्षी लोकांना सांगतात बुवाला म्हणतात आल्या होतं गाणं बोला सांगा बुवा गेलं भारी बोलतात. म्हणजे खरं कुठं लपत नाही. लेकडीला हसलं परवाचं सुद्धा माझा गण त्या गाण्याला पण बुवा हसले. अहो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन नाही सामोरी तुझी मूर्ती गोजेरी कसे तुझे गाऊ भजन. येण्याची जत्रा म्हणतात गणपती म्हणतात काल कुठं तुम्हाला माझा बुवा गाण्याचा विषय मुळात कळलंच नाही बुवा. अजून एकदा माझ्या गाण्याचा अभ्यास करा. पण शाही तुम्ही माझ्यासाठी एवढे लकी आहात, तुम्ही माझ्या जेवढ्या गाण्याला हसताव ना बुवा तेवढीच गाणी राजेश मोदी सुपर आणि डुपर झालीत बुवा. म्हणून हसत राहा, हसतील त्याचा दात दिसतील ना असेल त्याचा नको काय तो दिसेल. आणि म्हणून या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित प्रथमच मुंबई नगरी पारंपरिक कोकणी जागडी नृत्य डबल बारीचा जंगी सामना म्हणजे पारंपरिक सोंगी जागडी शक्कलीवाले शाहीर सुयोगजी हुमणे सह तेजस हुमणे आणि तोरीवाले शाहीर काशीनाथी शिववन सह संजय प्रकाश गणपत. तर मित्रांनो हा कार्यक्रम दिनांक 17 जुलै 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर. तरी सर्वांनी आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर चला टामटूम राहू दे आता आपल्यावर या. आणि आता विषय आहे मित्रांनो गवडीचा. तर शाहीर म्हणतात की चला कमराच्या खालचा आणि कमराच्या वरचा पण नको बोवा. आज तुम्हाला मद्रास डोस देतो आणि बारका सांगतो पण जास्त तुम्हाला आज लागणार नाही. गवडीचा विषय गातो मित्रांनो. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आणि मी गवळ मी परवाच्या वारीत पण 2 गवळणी गायल्या प्रेमाच्या. मी म्हटलं बुवा ते बुवा म्हणतात ते माझ्या पदरावर त्यांचा लय डोला आहे. पदर म्हणतात सर्कल बुवा माझा पदर मी जाम आवडून धरलाय, तुम्ही काय त्याची काळजी करू नका. आणि म्हणून गवळ गाते म्हणायचं आहे काय लक्ष असावं. होता भीमराव लय दिलदार विषय का आता काही शेरबीर घेत बसत नाही कारण वेळ पण भरपूर झाला. म्हणून म्हणतोय या नंदाच्या बाला सोर म्हणता का याला या नंदाच्या बाला सोर म्हणता का याला आहे गोकुळचा मुरलीवाला आहे गोकुळचा मुरलीवाला. राधा म्हणते माझ्या गडबडीना काय का बोलिनो काय का बोलिनो हे बोलिनो याला चोर म्हणता काय चोर म्हणायचा नाही म्हणून म्हणतो या नंदाच्या बाळा चोर म्हणता का याला आहे गोकुळचा मुरलीवाला हा आहे गोकुळचा मुरलीवाला. अरे जरी रंगानं असला काय म्हणतोय जरी काला असला जरी सावला असला तरी बाबू माझा. माझ्या बाबूला नाव ठेवायचं नाही पोरीनो काय ग माझ्या बाबूला कोणी नाव ठेवायचा. बाबू कसा पण असू दे सावला असू दे काला असू दे पण माझा आहे. ह्या माझ्या बाबूला नको तर केस आले असू दे तरी पण बाबू माझा आहे. त्याचं केस मला टोकलं तरी चालते पण बाबू म्हणून म्हणते या नंदाच्या बाला स्वर म्हणता का याला जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला अरे जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला. जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला. जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला. जरी रंगानं असला काला
धावपल आणि पलापल आहे सगळे. म्हणून असू द्या चला तलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. पुन्हा एकदा आज समाजाच्या साक्षीनं विषय या ठिकाणी सांगतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय. आणि शाहीर तुम्हाला खाली बाजू दिली की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बुवा माझं कान खाल्लं अक्षरशः की बुवा विषय काय तो नक्की सांगा, विषय काय तो सांगा. ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंगवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित तलगीतुऱ्याचा महामुकाबला शनिवार दिनांक 27 जून 2026 दादर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर. मी स्वतः शाहीर राजेश निकम आणि तुरीवाले शाहीर आमचे विकास शेठ लांबोरे बुवा 200 रुपये दोषी पाण्याचा मोजरा. तर विषय असा आहे, शाहिरांना विषयाची एक बाजू दिलेली होती की नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित आहे. आणि शाहीर विषयाची दुसरी बाजू अशी आहे, आज तुमच्या माहितीसाठी खास परवा जीवन बोला पण तीच बाजू दिली आहे की जे शाहीर माझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे. आता सगळं काम तुम्हाला सोपा करून दिलेलं आहे बुवा. आता शोधायचं काम ते तुम्ही करायचं आहे. म्हणून या वर्षाच वाटत म्हणून शेवटचा विषय ठेवतो बारी या ठिकाणी संपत. दुसऱ्या बारी जरा वेळ द्या, जल्ले सगळी पलापल चालली इकडे. आणि म्हणून अगं मी तर भोली आडाने सकू तुमच्या नावाचं लाल लाल कोकू कपाळी शोभल का दादा केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का. म्हणून विषय कसा आहे बघा. अहो प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. तू दिलेल्या शब्दाला जा, अरे तू दिलेल्या शब्दाला जा. जेव्हा येतो तुला माझा राग, जेव्हा येतो तुला माझा राग, तुझी खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग, सांग तुझी होते का खालून. जेव्हा येतो तुला माझा राग, तुझी खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग, तुझी खालून होते का. मला पण बघायचंय की आज शाहिरांची नवीन कंपोजिंग नक्की हाय तरी काय. कारण स्तवनापासून म्हणतात शेवटच्या गाण्यापर्यंत कंपोजिंग स्वतःचा म्हणा अजय पण टाकून गेले ते असू द्या. म्हणून रात्र थोडी संगोपार मित्रांनो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय. प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. आज या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित आणि सह सुनील डावळ आणि मी स्वतः शाहीर अनिल गराटे हा आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी हाऊसफुल केल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम खरोखर दिलेल्या वेळात त्यांनी पूर्ण केलाय. आणि आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने ज्यांनी रंगदान दिले ते आमचे शक्तिवले शाहीर राजेश बुवा निकम यांचा सत्कार आमचे कोकणातील युट्यूबर्स करतायत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या राजेश बुवांसाठी.
त्यावर या आंबे. धन्यवाद राजेश बुवा, धन्यवाद.